जे ज्ञान आहे गुह्य ज्ञान, राजविद्या राजगुह्य योग, अध्याय 9 ज्ञानेश्वरी, जे ज्ञान आहे त्या ज्ञानातच ते राज लपलेला आहे. आणि म्हणून प्रत्येकाला अंगीकार करावा लागेल. जोपर्यंत आपण अंगीकार करत नाही एखाद्या वस्तूचा तोपर्यंत आपल्याला त्याची अनुभूती येत नाही. पण जर आपण परमात्म्याचा अंगीकार केला या साधनेच्या द्वारे, ध्यानाच्या द्वारे, तरच आपल्याला त्याचं ज्ञान होईल. आणि आपण आयुष्यभर असंच जरी किती पण शास्त्र वाचले आणि कितीही पाठांतर केला आणि कितीही श्रवण भक्ती केली तरी पण आपल्याला अनुभवाविन मान डोलवू नको रे, आणि हरिभजनाविन काळ घालवू नको रे, आपुल्या मथेची कलौगा कालवू नको रे, आणि हरिभजनाविन काळ. बघा सरळ लिहिलंय. आपण जर भजनच केलं नाही, भजनातूनच माणसाला अनुभूती येते, भजनातून आनंद मिळतो, भजनातून ज्ञान प्राप्त होतो. नुसतं ऐकणं, श्रवण करणं, पाठांतर करणं, कीर्तन करणं, प्रवचन करणं, ही फक्त माहिती जमा करणं, पण अनुभव. आणि तुकाराम महाराज सांगतात की अनुभव आले ते आम्ही जगात देत असे. तसा आपल्याला अनुभव यायला पाहिजे, कुठल्याही गोष्टीचा अनुभव पाहिजे. अनुभव नाही तर मग सगळं केलेलं फुकट जाणार आहे आपलं. आणि अनुभवासाठी परमार्थ आहे, परमार्थ दाखवण्यासाठी नाही, परमार्थ सांगण्यासाठी अजिबातच नाही. परमार्थ अनुभवासाठी आहे. आणि तो अनुभव घेता घेता आपण त्याच्याशी तद्रूप व्हायला पाहिजे, तदाकार व्हायला पाहिजे. आत्मतत्वाशी एकरूप होणं, तदाकार होणं म्हणजे भक्ती आहे. भक्ती कशाला म्हणतात? त्या परब्रह्म तत्वाशी भजनामध्ये जाऊन, नामाच्या चिंतनामध्ये जाऊन त्याची अनुभूती घेणे. एखाद्या माणसाने त्याला पोहता येत नाही आणि तो फक्त कडेला उभा आहे, पाण्यात उतरत नाही बरं का. आणि पाण्यात उतरलेल्या माणसासारखं त्या पोहणाऱ्या, पट्टीच्या पोहणाऱ्या माणसाप्रमाणे नुसतं हातपाय हलवलं वरच्या वरती, त्याला पोहता येईल का हो? तो पाण्यात उतरलाच नाही बरं का. आणि जो पट्टीचा पोहणारा आहे तो पाण्यात उतरतो, ह्या तीरावरून त्या तीराला जातो तळ्यामध्ये, आणि वरती जो गंमत बघत बसतो तो फक्त हातपाय हलवतो. मला सांगा, गंमत बघणारा माणूस जर पाण्यात उतरलाच नाही तर त्याला आयुष्यभर पोहता येईल का? माझा प्रश्न आहे तुम्हा सगळ्यांना. तसं एखाद्या माणसाने आयुष्यभर श्रवण केलं, भक्ती कशी करायची श्रवण केलं, आणि ज्या ध्यानाच्या माध्यमातून तो परमात्मा प्राप्त होतो ते ध्यानच आपण केलं नाही, त्या भक्तीच्या मार्गामध्ये आपण उतरलोच नाही आणि नुसतं ऐकत बसले, आपण श्रवण भक्ती करत बसले, जमेल का मला सांगा तुम्हाला? शेताच्या बांधावर उभं राहून शेती होत नाही, शेतात उतरावं लागतो. तसं ह्या परमार्थामध्ये उतरावं लागतात. म्हणून तर ज्ञानवारा सांगतात की आस्तेच्या महापुरी रिगतात कोट्यावरी, परी प्राप्तीच्या पैल तरी विपायला रिगे. एखादाच जातो सांगतात की जो पट्टीचा पोहणार आहे, या आत्मतात जसं आपण पाण्यामध्ये पोहतो की नाही. बघा साध्या भाषेत सांगतो तुम्हाला. जसं एखादा माणूस पाण्यामध्ये उतरला की पाण्यात तरंगाला शिकतो तो, आणि मग त्याला कुठल्याही पाण्यात उतरला, तो कुठे पण गेला तरी त्याला पोहता येतो. तो आयुष्यभर पोहतच राहतो. पोहणं कधीही माणूस विसरत नाही बरं का. एकदा पोहल्यानंतर कुठल्याही पाण्यात टाका त्याला, तो पोहणारच. तसं जोपर्यंत आपण आत्मतत्व म्हणजेच पाणी बरं का, आपल्या आतमध्ये असलेलं ते आत्मतत्व आहे. ते आत्मतत्व आत पण आहे आणि बाहेर पण आहे. आत हरी, बाहेर हरी, हरीने मध्ये व्यापिलं कधी?
जेव्हा आतलं आत्मतत्व बाहेरच्या आत्मतत्वाशी एकरूप झाल्यानंतर, त्या परब्रह्म तत्वाशी तदाकार झाल्यानंतर जे अनुभव येतात आणि त्या अनुभवातून आपल्याला काय होतं, भगवंताची प्राप्ती होते. त्याला पोहणं म्हणतात. आत्मतत्वावर पोहणं म्हणजे काय, आत्मतत्वाशी एकरूप राहून त्याचं भजन करणं, भजन करता करता त्या भजनानंदामध्ये जाणं आणि त्या भगवंताची अनुभूती घेणे. म्हणून या लाग्या अर्जुना तो अभ्यासी मज मिळे, अभ्यासाहून काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासी मिळे अर्जुना. भक्तियोगमध्ये ज्ञानोबा सांगतात, अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही. अभ्यास म्हणजे त्या परब्रह्म तत्वाचं भजन करता करता त्या परब्रह्म तत्वामध्ये त्या परब्रह्म तत्वाशी तदाकार होऊन त्याचं भजन करता करता त्या परब्रह्माशी एकरूप होणं, याला अभ्यास म्हणतात. अभ्यास म्हणजे वाचणं नाही बरं का, ऐकणं पण नाही. अभ्यास म्हणजे जे आपलं आत्मतत्व आतमध्ये आहे ते बाहेरच्या तत्वाशी एकरूप करून त्या भजनानंदामध्ये जाऊन देहाचा पूर्ण निराश होणं आणि त्या परब्रह्माची अनुभूती घेण्याला अभ्यास म्हणतात. साध्या भाषेत सांगितलं तुम्हाला. आतलं तत्व आपल्या आतमध्ये परब्रह्म आहे, बाहेर पण तेच आहे. मग आतलं परब्रह्म बाहेरच्या परब्रह्माशी एकरूप केल्यानंतर देहाचा पूर्ण विसर पडतो आपल्याला आणि त्याला अभ्यास म्हणतात. आणि आपण अभ्यास म्हणजे काय समजतो, लिहिणं, वाचणं, पाठांतर करणं, हा अभ्यास नाही सांगितलं बरं का ज्ञानोबरायाने. अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासी मिळे अर्जुना. अरे अर्जुना, अभ्यास करूनच तुम्हाला भेटू शकतो असा भेटू शकत नाही. अशा किती आपण पूजा केल्या, व्रत केले, वैकल्य केलं, हवन केलं, यज्ञ केलं, तरी परब्रह्माची प्राप्ती होणार नाही. मग परब्रह्माची प्राप्ती कधी होईल, त्याच्याशी एकरूप होऊन त्याचं अखंड भजन केलं, अखंड चिंतन विठोबाचं जर केलं तरच आपल्याला तशी अनुभूती येणार आहे. आपण आता ओवीकडे वळूया. आपण काल 78 ओवीपर्यंत आलो होतो. आता 79 म्हणजे 79. तैसे ये निर्मल माझ्या स्वरूपे, जो भूत भावना आरोपे, तयाशी तयाच्या संकल्पी भूता भासू असे. तैसे ये निर्मळे माझ्या स्वरूपी. काय सांगतात की माझं स्वरूप जे आहे कसं आहे, निर्मल आहे, निरुपाधिक आहे. त्या स्वरूपाला कुठल्याच प्रकारची उपाधी नाही आणि ते स्वरूप आपलं आहे बरं का. प्रत्येक माणसाचं स्वरूप ते आहे की त्याच्यावर कोणतीही उपाधी नाही. माणसाच्या स्वस्वरूपावर कोणत्याच प्रकारची उपाधी नाही. मग उपाधी का लागली जाते, उपाधी का लागली जाते, उपाधीचा विस्तार झाला म्हणून काळ दिसून आला, एरवी पाहता काळाला ठावच नाही, संत रामदास सांगतात. उपाधीचा विस्तार झाला. उपाधी म्हणजे काय, आपणच स्वतः सगळ्या उपाध्या लावून घेतल्यात आपल्याला आणि ह्या उपाध्या सगळ्या कल्पनेतून निर्माण होतात. आपली कल्पना करणं म्हणजे सगळ्यात मोठी उपाधी आहे. आणि म्हणून कल्पना जाय सांडे त्याची गा परमार्थ योग घडे. कल्पना टाकली की आपण परब्रह्म आहोत. मन एव मनुष्यानाम कारण बंध मोक्षाय, बंध विषय संगे मुक्त निर्विषय मन. कुठलाच विषय आपल्या पिंडामध्ये नसेल तर आपणच परब्रह्म आहोत हे सांगायचं त्यांना. तैसे ही निर्मल आहे माझ्या स्वरूपी. बघा माझं स्वरूप कसं आहे, ओरिजिनल कसं आहे, निर्मल आहे, शुद्ध आहे, निरुपाधी आहे, कुठलीच उपाधी नाही माझ्या स्वरूपावर. जो भूत भावना आरोपी, काय सांगतात की भूतांच्या कल्पनेचा आरोप करतो. भूत जे काय जीव आहेत, जे काय माणसं आहेत, जे काय साधक आहेत, ते काय करतात, माझ्या निर्मल तत्वावर काय करतात,
कल्पनेचा आरोप होतो. कल्पना करतात, कल्पना. त्याला त्याच्या कल्पनेमुळे माझ्या ठिकाणी भूतांचा भास होतो. बघा, कल्पनेमुळे भूतांचा भास होतो. कल्पने जे काय सृष्टी निर्माण केलेली आहे, ही सृष्टी सर्व कल्पनेचीच आहे. आपल्या मनाकडे ज्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पनेप्रमाणे आपल्याला ती सृष्टी दिसते, नाही तर सृष्टी नाहीच आहे. जे दिसतं ते आहेच नाही सांगतात. वेद असं सांगतो की जे जे शास्त्राने लिहिले आपल्याला दिसतं, जे यदृष्टम तन्नष्टम, जे दिसतं त्याचा आज ना उद्या नाश होणार आहे. आणि जे दिसत नाही ते आपलं स्वरूप आहे. आणि त्या स्वरूपाच्या ठिकाणी आपण एकरूप झालो की सृष्टी संपूर्ण निघून जातं. आपल्या सृष्टी ही कल्पनेतून निर्माण झालेली आहे. आणि ती कल्पना आपल्याला हळूहळू ध्यानाच्या माध्यमातून बाजूला करता यायला पाहिजे. आणि कोणती कल्पना आपल्याकडे यायला पाहिजे? कुठली कल्पना आपल्याकडे यायला पाहिजे? तर अहम ब्रह्मास्मी ही कल्पना यायला पाहिजे. आपण ब्रह्म आहोत. कारण आपण जे आपण विचार करू तसं तसं आपलं मन होतो. वृत्ती आपली जसं जसं आपण विचार करू तशी तशी वृत्ती होत जाते. म्हणून कल्पनेचे बरे जे महर्ताचं मोहरे स्वरूपी घालतात होय निर्विकल्प समाधी. बघा, समाधी लागते. समर्थ रामदासांनी एकदम सोप्या भाषेत सांगितलंय, कल्पनेचे बरे जे मुहूर्ताचं मोहरे जिकडे न्याल तिकडे ती जाते, पण स्वरूपी घालतात होय निर्विकल्प समाधी. आणि तीच कल्पना आपण आपल्या आत्मस्वरूपावर आणली आणि आपण मनात जर विचार केला की आपणच परब्रह्म, अहम ब्रह्मास्मी सोहम सोहम, तर आपणच परब्रह्म होऊ शकतो. बरं, काही साधी युक्ती तुम्हाला दिली. समर्थ रामदासांनी युक्ती दिलेली आहे. कल्पनेचे बरे मुहूर्ताचं मोहरे जिकडे ना तिकडे जाते, पण स्वरूपी घालतात निर्विकल्प समाधी. स्वरूपाच्या ठिकाणी आपण एकरूप झालो तर आपल्याला कुठलीच कल्पना राहत नाही. सगळ्या कल्पना निघून जातात आणि आपली समाधी लागते. स्वरूपाच्या ठिकाणी आपण एकरूप होतो, एकरूप होऊन जातो. जोपर्यंत आपल्याकडे कल्पना आहेत तोपर्यंत आपल्याला परब्रह्माची प्राप्ती नाही. बरं का, लिहून घ्या आणि हे सावधान व्हा. त्याचप्रमाणे ह्या माझ्या निरुपाधिक रूपावर जो भूतांचा कल्पनेचा आरोप करतो त्याला त्याच्या कल्पनेमुळे माझ्या ठिकाणी भूतांचा भास होतो. भूतांचा भास आहे. ही सृष्टी आपल्याला दिसते, पण ही कालांतरी हिचा नाश होऊन जातो. बरं का, आणि म्हणून गेले यदृष्टम तन्नष्टम, जे दिसतं त्याचा नाश होतो. मग दिसत नाही ते काय? ते स्वस्वरूप आपलं. आणि त्या स्वरूपाशी एकरूप होण्यासाठी ही सगळी खटाटोप चाललेली आहे. तुकोबाऱ्या, ज्ञानोबाऱ्या, नाथबाबा, समर्थ रामदास, प्रत्येक संताची खटाटोप तीच आहे. ही कल्पना तुमच्या कल्पना जायला पाहिजे. कल्पना निघून जायला पाहिजे. कल्पनाच काय करतो? कल्पनेपासून कल्पेला ठेवा, तेने पडे गोवा नेने हरी. नाथबाबा सांगतात, कल्पनेपासून कल्पेला ठेवा, तेने पडे गोवा नेने हरी. कल्पनेतून कल्पना निर्माण होतो आणि आपल्याला काय होतो? गोवा म्हणजे काय? आपण त्या कल्पनेमध्ये अडकतो. गोवा म्हणजे आपला गोवा नाही बरं का. गोवा म्हणजे अडकणे. आणि त्या कल्पनेतून कल्पना निर्माण होतात आणि तेने पडे गोवा नेने हरी. आणि हरीची ओळख होत नाही आपल्याला. म्हणजे आपल्याला कल्पना सगळीकडे आडव्या येतात. बघा ना, तुम्ही तुमचा विचार घ्या. साधकांनी आपण ध्यानाला बसल्यानंतर आपल्याकडे केवढ्या कल्पना असतात. एका तासामध्ये कोटी वेळा सृष्टी होती जाती. एका तासामध्ये कोटी वेळा आपण सृष्टी निर्माण करतो. मन एका तासामध्ये, एका सेकंदाला सृष्टी निर्माण करतो मन. आता एखादा माणूस घरी आहे, कल्पना करतो, चला आपण जरा बाजारात जाऊन घ्या, लगेच कल्पना तयार झाली. ताबडतोब एका सेकंदामध्ये कल्पना तयार झाली. मग त्याच्या मनामध्ये बाजारात गेला, आपण हे घ्यायचं, ते घ्यायचं, अमुक घ्यायचं, तमुक घ्यायचं. मग तो दुकानातून दुसऱ्या दुकानात जायचं, सोन्याच्या दुकानात जायचं, चांदीच्या दुकानात जायचं. सगळी कल्पना तयार करतो घरात बसून. आणि एखादा बाहेरचा पाहुणा आला, वस्तीला आपल्याकडे आला, सगळ्या कल्पना एका क्षणात मोडून जातात.
बघा, आपण कल्पना करतो घरात बसून, सोनं घेऊ, दागिने घेऊ, सगळा घेऊ, भाजी घेऊ, येताना मनामध्ये कल्पना असतात आणि एखादा पाहुणा बाहेरचा आला आणि आपल्याला पाहुणचार करावा लागतो, मग सगळ्या कल्पना एका क्षणात निघून जातात. अशा कितीतरी कल्पना एका सेकंदाला माणूस तयार करतो. म्हणून काय सांगितलंय, एका तासामध्ये कोटी वेळा सृष्टी होती जाती. कोटी वेळा सृष्टीची निर्मिती होते एका तासामध्ये. बघा, असं आपलं कितीतरी आयुष्य गेला आणि आपण कल्पनाच करत बसले आणि कल्पनेचे देव पूजत बसले. पण कल्पनेच्या पलीकडे आपण जात नाही. तेने पडे गोवा नेने हरी. कल्पनेमुळे आपल्याला भगवंताची प्राप्ती होत नाही. म्हणून कल्पना जाई सांडे तैची गा संन्यास योग घडे. कल्पना टाकता यायला पाहिजे आणि त्या टाकणं एवढं सोपं नाही बरं का. त्यासाठी तुम्हाला अथक प्रयत्न करावे लागतील. सातत्याने आत्मचिंतन करावं लागेल. आत्मानंदामध्ये जावं लागेल. आत्मानंद तुम्हाला कल्पनेपासून बाहेर काढेल. आत्मसुखाची गोडी तुम्हाला लागली पाहिजे. कधी ध्यानाला बसतो, बाहेर गेले असं वाटतं, कधी घरी जातो ध्यानाला बसतो. एखाद्या तीर्थाच्या ठिकाणी गेलो, आपल्याला ध्यानाचं ठिकाण कुठे मिळतो का? माणूस शोधतो, ज्याला या कल्पना टाकायच्या त्यांना. आणि ज्याच्या कल्पना चालू आहेत, तीर्थाला जातो, मग सगळं कल्पनेमध्येच त्याचा अखंड तीर्थ त्याच्या कल्पनेमध्येच निघून जातो. पण कल्पनेच्या बाहेर तो निघत नाही. म्हणून ठाईच बैसुली करा एकचित्त, आवडी अनंत अनुभवा. त्या अनंताला तुम्ही प्राप्त करून घ्या. एका ठाई बसा, त्याचं ध्यान करा, कल्पना सांडा. म्हणून काय लिहिलंय, एकांती उगीच बैसावे, त्याने हे समजून घ्यावे, अखंड ध्यावे, सांडावे प्रभंजनाशी. हो, आयशी अजपा सकळांशी, सगळ्यांना ते अजप आहे. आणि त्या अजपाकडे लक्ष ठेवता तुका म्हणे, लक्ष लक्षुनी अंतरे तोच वारकरी पंढरीचा. म्हणजे आपली वारी चालू झाली, जातो येतो श्वास त्याची वारी चालू व्हायला पाहिजे. आणि जर ती वारी चालू झाली तर त्या श्वासाकडे सातत्याने आपलं लक्ष राहतो आणि आपल्या कल्पना सगळ्या बाजूला होतात आणि आपल्याला त्या परब्रह्म तत्वाची, परब्रह्म स्वरूपाची आपल्याला अनुभूती येते. आनंद स्वरूप अवस्था होतो, नाद ब्रह्म सुरू होतो, प्रकाश स्वरूप आपल्याला दिसतो, चैतन्याची आपल्याला अनुभूती येते. बघा, अनुभवाचे बोलत बरं काय, हे श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने सगळं आपल्याला बघायला मिळतो. बघायला नाही, अनुभवायला येतो. आपल्याला प्रत्यक्ष अनुभूती येते. आणि सगळं बरं का, हे सगळं अनुभवाचे बोलेत. ज्ञानेश्वरी जोपर्यंत अनुभव येत नाही माणसाला ध्यानातून, तोपर्यंत वाचण्यात काही अर्थ नाही. कारण ज्ञानोबाराने आपल्या स्वानुभवातून लिहिलेलं आहे. तुकोबाराने आपल्या स्वानुभवातून गाथा लिहिली आहे. स्वानुभव, तुमचा अनुभवच तुम्हाला वाचू शकतो. आणि म्हणून अनुभव फार महत्वाचा आहे. आणि म्हणून द्वैतामध्ये बघा, एखाद्या माणसाला नोकरी पाहिजे असल्याला अगदी अनुभवासाठी कुठेतरी जावं लागतो. 5-10 हजार पगारमध्ये काम करावं लागतो. आणि एकदा अनुभव आला की मग तो एकदम 20,000, 30,000, 50,000, 60,000 असा पगार घेतो. पण अनुभव यायला पाहिजे. अनुभव नसेल तर कोणी नोकरीलाही घेत नाही. द्वैतामध्ये, लौकिकामध्ये तसा अनुभव पाहिजे. आणि अनुभव ज्याला येत नाही, अनुभव येत नाही ह्या पंथामध्ये, तो पल काढता येत नाही बरं का. का अनुभव येत नाही? तर ध्यान करत नाही. जो ध्यान करत नाही त्याला अनुभव आयुष्यात येणार नाही. म्हणून ज्ञान हे जे भेटी ध्यानाची या ज्ञानवाल्या सांगतात. ध्यानाच्या भेटीला ज्ञान येतो. असं ज्ञान आलं तुम्हाला तर ते आत्मज्ञान नसणार, ते ज्ञान असणार. आणि ते ज्ञान आपल्याला शेवटपर्यंत आपल्याला ते कुठे उपयोगाला येणार नाही. आत्मज्ञानच आपल्याला आत्म्याशी एकरूप करू शकतो. आत्मा आपल्या जवळच आहे आणि त्याचीच अनुभूती आपल्याला यायला पाहिजे. जर आपल्याला आत्म्याची अनुभूती आली नाही, म्हणून आत्मा अनुभवे चोखलेल्या वाटा. आत्मा अनुभवातून वाटा चोख होतात. अशा वाटा चोख होत नाही, अनुभव येत नाही. वाचन करून, शास्त्र वाचून अनुभव येत नाही, इथे फक्त माहिती आहे. बरेचसे लोक
आम्ही यूट्यूब चॅनेलला बघतो, बरेचसे संत आहेत बरं का, बरेचसे प्रवचनकार आहेत, कीर्तनकार आहेत. आम्ही त्यांचं प्रवचन ऐकल्यावर लगेच समजतो आम्ही का यांना अनुभवाचं बोलत नाही, हे कुठेतरी वाचलंय ऐकलंय ते सांगतात. अनुभवाचं बोलत नाही आम्ही लगेच सांगतो 2 मिनिटामध्ये, का अनुभव आहे हो. म्हणून काय लिहिलंय की हाती सात्विक कर्म परिविनियोगविने विफलचे लिहिलंय. काय लिहिलंय? तोंडी ब्रह्मनाम हाती सात्विक कर्म परिविनियोगविने विफलची, ज्ञानोबा 18व्या अध्यायामध्ये सांगतात. हाती सात्विक कर्म, सगळ्या सात्विक कर्मातून राहतो, कुठलं पाप होणार नाही अंगातून, असा वागतो माणूस. तोंडी ब्रह्मनाम, अखंड ब्रह्मनाम चालू आहे. हाती सात्विक कर्म आहेत, चांगल्या प्रकारचे कर्म करतो, परिविनियोगविने विफलची, परंतु त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप कसं व्हायचं ही प्रक्रिया माहीत नसेल तर सगळं फुकट जाईल, सांगतात ज्ञानोबा. फुकट बरं का आत्तापर्यंत केलेलं. विनियोग म्हणजे त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप कसा व्हायचा, म्हणून श्रीपाद बाबा प्रत्यक्ष ज्ञानोबारांच्या अवतारामध्ये आले आणि त्यांनी सगळी प्रक्रिया सांगितली. माऊली आहे, श्रीपाद माऊली सांगतात, आणि ते आले आपल्या जीवनामध्ये, या पंथामध्ये, आनंद संप्रदायामध्ये. म्हणून आपल्याला ज्ञानेश्वरीची उकल आपल्याला आतल्या आत व्हायला लागली. ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी एवढी उच्च लेवलचे आहे ज्ञान, आणि ते पण आपलं भाग्य की आपल्या मराठी भाषेमध्ये लिहिली, म्हणजे आपण किती भाग्यवंत आहोत. माझ्या मराठीची या बोला कौतुक आहे. आणि सांगतात अमृताचीही पैदा जिंके आयशे अक्षरे रसिके मिळविणं. आपल्या रसिक लोकांना अशी त्यांनी अक्षर मिळवून दिली ज्ञानोबारांनी. आणि हे अक्षर आहेत ना, ते अक्षरच आपल्याला काय करतात, त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप करतात. तेची कल्पिती प्रकृती पुरे तरी भूता भासो आधीची सरे मग स्वरूप उरे एक सरे निखळ माझे. तेची कल्पिती प्रकृती सरे, कल्पना जय सांडे बघा, प्रकृती कल्पिती प्रकृती पुरे म्हणजे कल्पनेची प्रकृती संपली, कल्पना करायच्या थांबल्या, तरी भूताभास आधीची सरे, मग आपल्याला जे काय दिसतं भूतांचा भास, हे सगळं भासमान जग आहे. जग कसं आहे, मृगजलासारखं भासमान आहे. तरी मृगजलांचे नि ओलांचे काय भूमितीने ज्ञानोबा सांगतात. मृगजलाच्या ओलाव्याने जमीन ओली होत नाही, तसं ही सगळी भूते आहेत. ही सगळी भूते कशी आहेत, माझ्या त्या स्वरूपावर भासमान आहेत, असं ज्ञानोबा सांगतात. काय सांगतात? तीच कल्पना करणारी माया संपली. माया संपली म्हणजे आपल्याला ध्यान करता करता संपूर्ण देहाचा आपल्याला विसर पडला, म्हणजे माझ्या ठिकाणचा भूतांचा भास अगोदरच नसतो बघा. म्हणजे माझ्या त्या स्वरूपावर जी भूत तुम्हाला दिसतील ते भूत नाहीशी होतील दिसायची. भूत नाहीतच, हे जग झाल्याची नाही. संपूर्ण सृष्टी भासमाने आपल्याला मृगजलासारखी आहे सृष्टी. सृष्टी कशी आहे, मृगजलाची. म्हणून ऐसा ते आलिया वल्गा सारंग धरू नाही तरी संसार वाया जाईल राया. कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मृगजलवत जाईल राया, ज्ञानोबा सांगतात. ऐसा ते आलिया वल्गा सारंग धरू, नाहीतरी आपण मनुष्य देहाला आलोय ना, तर आपण त्या भगवंताला प्राप्त करूया, भगवंताशी एकरूप होऊया. नाही तरी संसार वाया जाईल रया, नाहीतरी आपला हा संसार दिसतो ना वाया जाईल. सांगतात कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत, कसलं मायबाप न कसलं गणगोत, मृगजलवत जाईल राया. हे सगळे मृगजलासारखे सांगतात. नाती गोती जे दिसतं सृष्टीमध्ये ते सगळं मृगजल आहे. मृगजलवत जाईल रया म्हणजे सगळं हा भासमान संपूर्ण सृष्टी भासमान आहे. हे दिसतं हे नाही आहे, म्हणजे दिसत नाही ते काय, ते परब्रह्म आहे. म्हणून लिहिले की नाही, माया दिसे परी नासे, ब्रह्म न दिसे परी न नासे.
ब्रह्म असतचे असे सर्व काळ. बघा, सर्व काळ येतो आणि तो आपल्याला आता या नरदेहाला येऊन त्याची प्राप्ती आपल्याला करून घ्यायची आहे. आणि त्याची प्राप्ती करण्यासाठी गुरूंना शरण जायचं असतो. मग माझे निरुपाधिक असे जे शुद्ध स्वरूप तेच निखल स्वरूपे. मग स्वरूप ते स्वरूप उरे एक सरे निखल माझे. निखळ स्वरूपच उरतं. ज्यावेळेला आपण त्या अनुग्रहाचं प्रबोधाचं चिंतन करतो, श्री गुरूंनी दिलेल्या त्या प्रबोधाच्या चिंतनातून संपूर्ण मायेचा निराश होतो, विसर पडतो. आणि मायेचा विसर पडल्यानंतर आपण आपल्या स्वरूपाशी एकरूप होतो. आणि मग आपल्याकडे जे अष्टसात्विक भाव होतात ते का होतात, तर मायेचा पूर्णपणे निराश होतो आणि परब्रह्म तत्वाशी आपण एकरूप होतो. आणि म्हणून आपल्याला काय होतात, मायेचा विसर पडतो आपल्याला, संपूर्ण मायेचा विसर पडतो आपल्याला. आणि मग त्या स्वरूपाशी आपण एकरूप होतो. स्वरूपाशी काय होतं, आपण एकरूप. आंतरिक सुखाची झाली जोडी, बाह्य रोमांच उभिली गुढी. आंतरिक सुखाची झाली जोडी, बाह्य रोमांच उभिली गोडी. तया सानुभव सुखाची गोडी, नैनी रोकडी प्रवाहे. म्हणजे नैनी रोकडी प्रवाहे म्हणजे नैनामध्ये अश्रुधारा चालू होतात आपल्या, अश्रूंच्या धारा चालू होतात. अंगी रोमांच रवरवित, स्वेदबिंदू डळमळीत, चित्त चैतन्य द्रवत. त्याने सद्गदित वाचा सद्गदित होतो. सगळ्या अंगावरचे केस उभे राहतात, अंगाला घाम येतो अनुग्रहाच्या प्रक्रियेमध्ये. अंगी रोमांच रवरवित, स्वेदबिंदू डळमळीत, चित्त चैतन्य द्रवत. चित्त चैतन्याशी एकरूप होतो, त्या नामाच्या चिंतनाशी एकरूप होतो. चित्त चैतन्य द्रवत. त्याने सद्गदित पाय वाचा सद्गदित होतो. बघा, म्हणजे काय होतो, सद्गदित होतो. म्हणजे गदा माणूस काय करतो, हसतो काय, रडतो काय, गातो काय, उड्या काय मारतो. हर्ष ओसांडता पोटी. बघा, पोटामध्ये आनंद निर्माण होतो. अर्ध मिलिन होय दृष्टी, म्हणजे अर्धे डोळे मिटलेले, अर्ध डोळे उघडे असतात. जीव शिवा पडली मिठी, ध्यान त्रिपुटी मावळी. जीवाचा ना शिवाचा ऐक्य होतो आणि ध्यानाची त्रिपुटी मावळून जाते. ध्येय ध्याता, ध्यान त्रिपुटी वेगळा नाही का. म्हणजे तिन्ही ध्यान करणारा, ते ध्येय आणि ते ध्याता, ह्याच्या पलीकडे माणसाची अवस्था होते. आणि तिथं ज्ञानाची खरी प्राप्ती होते बरं का. तिथं ज्ञानाची सुरुवात होते तिथून. म्हणजे अष्टसात्विक भाव काय फार महत्वाचे आहेत. आणि ते एकदा ऐशी नुपजता माझी भक्ती, कैशी होय विषय विरक्ती. विरक्ती विन माझी प्राप्ती, नोही निश्चिती उद्धवा. जोपर्यंत विरक्ती होत नाही, स्वतःच्या देहाचा विसर पडत नाही, हसणं, गाणं, रडणं सगळं व्हायला पाहिजे. 8 प्रकारचे भाव आहेत. 8ही प्रकारचे भाव जोपर्यंत आपल्या अंतरंगामध्ये निर्माण होत नाही, तोपर्यंत ज्ञानाची प्रचिती कोणालाच येणार नाही बरं का. म्हणून प्रत्येकाने जो पहिला जो अनुग्रह, त्या अनुग्रहासाठी 2-2, 4-4, 5-5, 6-6 वर्ष लोक कसून करतात हो. अनुग्रहाचा अभ्यास कसून करतात. कारण त्यातूनच आपल्याला काय होतो, त्यातूनच आपल्याला संपूर्ण आपल्या अंगामध्ये असलेले जे विकार आहेत, ते विकार संपूर्ण आपल्या अंगातून पळून जातात आणि आपण पूर्ण शुद्ध होतो. जसं एखाद्या अंड्यातून पिल्लू बाहेर आला, अंड्यामध्ये अडकलेला असतो, पण तो काय करतो, ज्या वेळेला तो पिल्लू बाहेर यायचा असतो त्यावेळेला संपूर्ण अंडा काय होतो, अंडा फुटला जातो आणि तो पिल्लू सहज बाहेर येतो. तसं आपल्या अंगामध्ये जर त्या अनुग्रहाच्या प्रक्रियेचा आपल्या अंगामध्ये अनुभूती आली आपल्याला, तर संपूर्ण काय होतो, संपूर्ण आपले विकार बाजूला होतात. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, रजगुण, तमगुण, सत्वगुण, अहंकार सगळाच निघून जातो आणि माणूस एकदम शुद्ध ब्रह्म होतो. निखल ब्रह्म काय लिहिले ते, मग स्वरूप उरे एक सरे निखल माझे. म्हणजे शुद्ध स्वरूप उरतं आपल्याकडे. आणि मग तिथून आपल्याला तो अनुभव आल्यानंतर
मग पुढं आपल्याला काय देतात, प्रबोधाचं चिंतन देतात आणि प्रबोधाच्या चिंतनातून आपली ज्ञान स्वरूप अवस्था होते. अंतःकरणाची शुद्धी म्हणजे आपले अष्टसात्विक भाव आहेत, ते व्हायलाच पाहिजे. ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पुढचे अभ्यास करण्यामध्ये हे असो अंगी भरलिया भवंडी जैसा भोवत दिसती आरडी जरडी तैशी आपुलिया कल्पना अखंडी गमती भूते. हे असं आपल्या भोवती गरगर फिरताना भवंड आल्यावर ज्याप्रमाणे डोंगर वगैरे फिरताना दिसतात, जसं आपण स्वतःच्या भोवती गरगर फिरलो तर आपल्याला डोंगर फिरताना दिसतात. डोंगर फिरतात का? डोंगर जागेवरच आहेत, पण आपण गरगर फिरायला लागलो की आपल्याला वाटतं की डोंगरच फिरतात. काय फिरतात? डोंगरच फिरतात हो. आणि डोंगर खरोखर फिरतात का? नाही. तर डोंगर काय आहे, डोंगर फिरणं आपल्याला भास होतो. तसं ही संपूर्ण भूते आहेत, ही सगळी कल्पित सृष्टी आहे, ही कल्पनेची सृष्टी आहे. आणि कल्पनेची सृष्टी ज्यावेळेला आपल्या मनातून बाजूला होतो त्यावेळेला आपल्याला आपल्याच आत्मस्वरूपाची प्रचिती येते. आपल्याच बरं का, आपला आत्मा हाच आपला काय आहे, ईश्वर आहे. आणि त्या ईश्वराची आपल्याला अनुभूती येते. आणि म्हणून काय लिहिले आहे, आपल्या भोवती गरगर फिरताना भोंड आल्यावर ज्याप्रमाणे डोंगर वगैरे फिरताना दिसतात, त्याप्रमाणे आपल्या मनात कल्पना उत्पन्न झाल्यावर अखंड ब्रह्मस्वरूपात भूतांचा भास होतो. बघा, संपूर्ण ब्रह्मांडामध्ये आपल्याला भूतांचा भास होतो. पण आपण ओरिजिनल तत्वाशी एकरूप झालो तरच आपल्याला ती अनुभूती येणार आहे. आपलं ओरिजिनल स्वरूप जे आहे ते ओंकार स्वरूप आहे. आणि त्या ओंकार स्वरूपाशी एकरूप झालो, ध्यान करता करता, भजन करता करता, तरच आपल्याला ही भूत जी आहेत, जी दिसतात, यद दृष्टम तन नष्टम, जे दिसतं त्याचा नाश होणार आहे. तर नाश होणे तर नाही हो, पण आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप झाल्यानंतर ही भूतं वगैरे जी आहेत आपल्याला दिसतात, ती सृष्टी जी आहे त्या सृष्टीचा लय म्हणजे ती सृष्टी कल्पनेतून निर्माण होते. आणि ती कल्पनाच आपल्यात निघून गेल्यानंतर आपणच परब्रह्म तत्वाशी एकरूप होऊन जातो. ज्ञानोबारांना काय सांगायचं की आपल्या कल्पना ज्या आपल्या आहेत त्या कल्पनाच आपल्याला त्रास देतात. आणि म्हणून तुकोबराय सांगतात, नाही नाही आन दैवत, तुका म्हणे मना ऐसे. मनच आपला काय आहे, मनच आपला देव आहे आणि मनच आपला राक्षस आहे हो. कल्पना आल्या की आपला मन राक्षस होतो. आणि आपल्याला त्या परब्रह्म तत्वाची अनुभूती आपल्या मनावर आपल्याला आली, आनंद स्वरूप अवस्था झाली, तत्वाशी एकरूप झालो, मनच आपलं अखंड चिंतन विठोबाचं करायला लागलं की आपलं मनच काय आहे, मनच आपला देव आहे. म्हणून मन येव मनुष्यानाम कारण बंध मोक्षाय बंध विषय संगे मुक्त आहे. निर्विषय मन, कुठलेच विषय मनामध्ये नसतील तर आपण मुक्तच आहोत. आपण प्रत्येक माणूस हा मुक्तच आहे. प्रत्येक माणूस काय मुक्तच आहे पहिल्यापासून. पण तो बांधला का गेला तर कल्पनेने बांधला गेलेला आहे. म्हणून कल्पनेचे बरे जे मुहूर्ताचं मोहरे स्वरूपी घालतात, होय निर्विकल्प समाधी लागली पाहिजे आपल्याला. ही छोटीशी आणि गुह्य अशी वाट आपल्याला समर्थ रामदासांनी या ओवीच्या माध्यमातून आपल्याला दिलेली आहे. कल्पनेचे बरे जे मुहूर्ताचं मोहरे स्वरूपी घालतात, होय निर्विकल्प समाधी. आपल्याला निर्विकल्प समाधी लागते. जर आपण तीच कल्पना आपल्या आत्मस्वरूपाशी, आत्मतत्वावर आपण जर भजन केलं, आत्म्याचंच भजन केलं तर ती कल्पना जाते आणि आपल्याकडे एक आत्म्याचं स्वयंभू चैतन्य निर्माण होतो आणि आपल्याला समाधी लागते. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा, नाना बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे. कुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर.